लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅटर जयेशच्या बॅटमन हा षटकार जणू काय सेट होऊन आला. हा बॅटर आपल्याकडे जे मान्यवर आहेत तेच आपल्यासाठी सर्वे सर्व आहेत. वेलकम निलेश दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. स्ट्रायकिंग एंडला बॅटर प्रेम पाटील असतील. धावफलकावरती धावा 19. पुढचा बॉल पुल केलाय. फटका लाजवाब. मिड विकेटला खेळाडू आहेत. मिस्टेक घडली आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू सो मच. चौकार आला आणि चौकारानं धावफलकाला आकार आला. धावफलक 23. 23 धावा. 23 बनलात. अजून किती बनतील हा प्रश्न आहे. चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. प्रेम पाटीलच्या बॅटमधून हा चौकार आला. पुढचा बॉल यावेळेस देखील फटका चांगला. काऊ कॉर्नर रिजनला खेळाडू धावतोय. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा आरामात कंप्लीट केल्या जातील. आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ देखील झालाय समाप्त. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 25 ऑन कार्ड. 25 धावा धावफलकावरती. स्वप्नील सावंतेकर आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम षटक. बॅटिंग करणारी टीम पाणी घेऊन जायचंय लवकरात लवकर. बॅटिंग करणारी टीम बघा या ठिकाणी फर्स्ट एड बॉक्स अवेलेबल आहे. जर कोणाला मार वगैरे लागला तर नक्कीच आपण तो फर्स्ट एड यूज करा. नक्कीच बघा आमचे वॉटर बॉय म्हणून मनीष म्हात्रे सर गेलेले आहेत. डॉक्टर मनीष म्हात्रे. आणि नक्कीच त्यांच्याबद्दल देखील उल्लेख आहे की इमर्जन्सी मध्ये ते भरपूर कामी येतात. ICU मध्ये देखील ते ट्रेंड आहेत. त्यामुळे इमर्जन्सी पडली आता पाण्याची आणि आता त्या इमर्जन्सी मध्ये देखील कामी आलेले आहेत. जाऊया मॅचच्या दिशेनं. स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतो शेवटच्या अंतिम षटकामध्ये. क्षेत्ररक्षणात थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. यावेळेस फटका. काय इलेक्ट्रो का इथं काही नाही. आणि देतो बाटली पाठव ना. सर टॉस करून घ्या ना तुम्ही खाली. कोण कोण आहे टीम NMA आणि टीम ऐरोली. मॅच थांबवायची आहे 1 मिनिट. बॅटिंग करणारी टीम 12th मॅन नाही आहे. एक अतिरिक्त खेळाडू पाठवा. शुभम आणि सूर्या. येस मॅचला सुरुवात करूयात आपण.
पहिला चेंडू लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्त न संघाचं खातं ओपन झालंय. 38 बनवायच्या होत्या. 37 अजून धावा बनवायच्यात. येणारा 24 मध्ये पहिला चेंडू वाईट टाकला. गोलंदाज प्रेम राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हलक्या हातानं फक्त दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात आहेत. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचेल 2 या अंकावरती. खर तर चांगली बॅटिंग पहिल्या डावामध्ये झालेली आहे. उल्लेख करत होतो की 40+40+ परंतु 40च्या जवळ पोहोचली बॅटिंग करणारी टीम आणि आता त्या धावा डिफेंड देखील करायच्यात. सिंगल आली आहे. धावफलक 2 या अंकावरती. यावेळेस सरळ बॅटनं डाऊन दी ग्राउंड. फटका चांगला तर आहे परंतु डीप मध्ये खेळाडू तैनात आहेत. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, त्यामुळे कुठे ना कुठे एक खेळाडू आपल्याला मिड आणि एक मिड ऑफ असे 2 खेळाडू सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल. यावेळेस लॉफ्टेड हिट. लॉंगॉनला खेळाडू आहेत. यानंतरचे मॅच टीम ऐरोली संघाने नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं मॅच जशी सुरू होईल पुढची मॅच ऐरोली आपण तयारीत राहायचं आहे. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. ही मॅच संपल्यानंतर ऐरोली संघ आपण तयारीत राहायचं आहे. एक सिंगल या चेंडूवरती. धावफलक 5 या अंकावरती. 5 धावा. 38 धावांचा पाठलाग करत असताना सध्या गोलंदाज बॅकफुट वरती गेला. दिशा दिली आहे. गॅप आहे. थर्ड मॅनचा खेळाडू पूर्णपणे फसला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. पॉइंट आणि थर्ड मॅनच्या मधनं जो गॅप होता तो भेदला बॅटरनं आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेनं धावफलक 9 या अंकावरती जाऊन पोहोचेल. चांगली टोटल बनतीये टीम VNDA संघासाठी. पुढचा बॉल. दिशा दिली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर डबल डिजिट मध्ये प्रवेश झालाय. 10 धावा धावफलकावरची म्हणजे येणारे आता 18 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 28 धावांची गरज. 18 चेंडू 28 ची गरज आहे. खर तर चांगलं क्रिकेट दरम्यान पाहायला मिळते. सिंगल डबल खेळले जातात. सिंगल डबलचा खेळ पाहायला मिळतोय. खराब चेंडूवरती प्रहार केले जात आहेत. हेच करणं गरजेचं आहे. अगदी टेनिस बॉल क्रिकेट मध्ये जर पाहायला गेलं तर सध्या लिमिटेड ओव्हर आपल्याला पाहायला मिळतात. लिमिटेड ओव्हर मध्ये अगदी 37 धावा देखील चांगला टोटल उभारला. 38 चा पाठलाग करत असताना 10 बनल्यात पहिल्या ओव्हर मध्ये. पॉवर प्लेचा षटक आता समाप्त झाला. आता मोठे फटके खेळण्यासाठी कुठे ना कुठे बाधा येणार आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. परंतु आता कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल, हवाई हल्ले केले जातील की नाही हा प्रश्न येणाऱ्या पुढच्या ओव्हर मध्ये. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर अशोक सिंग.
मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होती. यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. हवा तसा बॅटच्या पट्ट्यात चेंडू आलेला नाही. एकदा वेगानं कंप्लीट केली गेली. दुसरीचा धोकादायक प्रयत्न. अगदी चेंडू कलेक्ट केला असता तर कुठे ना कुठे यष्ट्या उद्ध्वस्त होऊ शकत होत्या, परंतु कलेक्शन थोडस खराब पाहायला मिळालं, कारण वेगवान गतीनं बॉल फेकला होता क्षेत्ररक्षकानं. चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी डीप मिड विकेटला असणारा खेळाडू मिड विकेट पर्यंत आला. 38 सर्कल पर्यंत धावत आला आणि बॉल फेकी केली. पुन्हा एकदा पूल केलंय. यावेळेस अगदी जागेवरतीच उभा राहिला खेळाडू. त्याला माहितीये त्याच्यापर्यंत बॉल येईल आणि आता फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेने धाव फलक 13 या अंकावरती. रंगतदार मॅच पाहायला मिळते प्रेक्षकांच्या भेटीला. काय घडलंय, बॉल लेट कुठे ना कुठे वळण प्राप्त केला, त्यामुळे बॅटरने चकमा खाल्ला. निर्धाव चेंडू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. सातत्याने बॉल वळण प्राप्त करतोय. यावेळेस बघा यष्टीरक्षक देखील बीट झाला आणि एक धाव या चेंडूवरती कंप्लीट बॅट लागली होती अंपायर सांगतात. चांगली अंपायरिंग पाहायला मिळते. आमचे चारही ऑफिशियल प्रोफेशनल ऑफिशियल्स आहेत आणि खेळणारे देखील प्रोफेशनल डॉक्टर्स आहेत. गोलंदाज सज्ज. अशोक पुढचा बॉल. यावेळेस फटकाला जवाब. कॉर्नर रिजनला बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. हा चौकार. स्ट्रोक 4 धावात चौकारानं 18 या धावफलकावरती जाऊन पोहोचेल. यावेळेस स्लिप आउट झाला. फटका हवा तसा बाटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. ऑन साइडला अगदी 3 खेळाडू धावलेले तर आहेत, परंतु 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर 20 धावा धावफलकावरती, म्हणजे अजून 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. म्हणजे प्रत्येकी षटकामागे 10 ची सरासरी गाठलेली आहे बॅटिंग करत असताना. पहिल्या मॅच मध्ये लो स्कोर होता, परंतु या मॅच मध्ये थोडासा हाय स्कोर तर पाहायला मिळतोय, परंतु आता गोलंदाजी देखील त्याच पद्धतीनं करणं गरजेचं राहील. KDCA कल्याण डॉक्टर क्रिकेट असोसिएशन पर्व पहिलं या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी कोणगावच्या मैदानावरती आपण पाहतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर 20 धावा. तिसरं षटक. गोलंदाज भूपेश. सूर्यासाठी अगदी गगनात मारलेला बॉल, परंतु सूर्याला भेट दिलेली नाहीये आणि बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन. धक्का लागलाय हा तब्बल पहिला धक्का. विकेट आली आहे. न्यू बॅटर नाव सांगायचं न्यू बॅटरचं.
धर्मेंद्र धर्मेंद्र यादव न्यू बॅटर आलेले आहेत. कल्याण डॉक्टर क्रिकेट असोसिएशन KDCA पर्व पहिलं आपण सध्या पाहतोय. गोलंदाज सज्ज झाला. धावफलकावरती धावा 20. आता 11 मध्ये 18 बनवायचे आहेत. हा बॉल उडवलाय आणि जयेश आहे चेंडू खाली. कोणती मिस्टेक ते करणार नाहीयेत. विकेटचं पतन आणि आणखीन एक हादरा लागतोय टीम VNDA संघाला. बॅटर बाद. एकविरेचं गुणगान गाणार हे गीत होतं. DJ मॅन त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. न्यू बॅटर आता इन झाल्यात. बॅटरचं नाव वीरेंद्र. न्यू बॅटर वीरेंद्र आलेले आहेत. धावफलकावरती धावा 20. 20 ऑन कार्ड. 20 धावा धावफलकावरती. 10 चेंडू आणि 18 ची गरज. बघा बॉल कमी होतात परंतु धाव आता येत नाहीये या ओव्हर मध्ये. 2 चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताळलेत गोलंदाजानं. भूपेश चिकणे पुढचा बॉल घेऊन. यावेळेस सर्व बॅटने डाऊन दी ग्राउंड. अगदी लॉंग ऑफचा खेळाडू आला चेंडू पर्यंत. फील्ड केली जाईल तोपर्यंत एक सिंगल ऑफ द मार्क. बॅटर वीरेंद्र तर झाला परंतु धावफलक 21 धावा. तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल आली. परंतु मागचे दोनही बॉल चांगल्या टप्प्यावरती होते. हा चेंडू देखील चांगला होता. अगदी यष्ट्यांचा वेध घेतला जाऊ शकत होता. ब्लॉक होल मध्ये मारा केला गोलंदाजानं परंतु तो खोदून काढला बॅटरनं. पुढचा बॉल स्टेप आउट झाला. काय घडलाय त्या ठिकाणी. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. धावफलक 22 धावा. चांगली गोलंदाजी. आता हा चेंडू खराब आहे परंतु आतापर्यंत चांगल्या टप्प्यावरती केली आहे. हा चेंडू फुल टॉस बनलाय. चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सीमा रेषा पार येतोय हा चौकार. खर तर VNDA संघासाठी प्लस पॉइंट हाच राहिला की सिंगल डबलचा खेळ सातत्याने त्यांनी सुरू ठेवला. सिंगल डबलच्या जोरावरती धावफलक पुढे सरत ठेवलं आणि जेव्हा जेव्हा खराब चेंडू मिळाल्यात तेव्हा तेव्हा त्याच्यावरती उत्तम प्रहार झालेला आहे. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर टेलिकास्ट केली जाते. प्रिन्स मूवीज भरपूर चांगलं कार्य त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. काय घडलंय. अपील आणि यस फिंगर अप. मोठा धक्का बसलाय. या क्षणाला ज्या विकेटची गरज होती तो बॅटर आता माघारी परतत असताना पुन्हा माच आता खिशामध्ये नेऊन ठेवली आहे. बॅटर बाद. शुभमला मैदान सोडावं लागेल. मोठा धक्का. कम ऑन डिझा. मध्ये 12 7-12 आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. हो 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 काय चेंडू टाकलाय. अप्रतिम डिलिव्हरी.
स्विंग अँड मिस डॉट बॉल. आता मात्र 6 मध्ये 12 ची गरज. 6 चेंडू 12 ची गरज. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 10 बनल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये आणखीन 10 म्हणजे 20 धावा बनल्या. परंतु या ओव्हर मध्ये रोखून ठेवलं. फक्त आणि फक्त 6 धावा गोलंदाजानं खर्च केल्या. कौतुक करावं तेवढं कमी आहे भूपेश चिकणेचं. परंतु आता शेवटचं षटक बाकी आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 ची गरज आहे. एक मोठा फटका मागचं समीकरण बदलावून टाकेल. अदरवाईज या क्रीडा नगरीवरती धावा बनवणं कठीण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगावचं हे मैदान आपण पाहतोय आणि अप्रतिम ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. KDCA कल्याण डॉक्टर क्रिकेट असोसिएशन पर्व पहिलं आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज पवन आपल्याला पाहायला मिळतील शेवटच्या अंतिम षटकामध्ये. पवन भोईर या मैदानावरती अगदी एका पवननं भरपूर नाव कमावलंय. ग्रामीण धमाका, बिग बॅश असो, अनेक साऱ्या स्पर्धा असो, ते नाव म्हणजे A1 पवन, पवन केने. परंतु आता कल्याण डॉक्टर क्रिकेट असोसिएशन मधला हा पवन भुईर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल. 6 मध्ये 12 ची गरज. दांडी 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 गुल. आणखीन एक धक्का लागतोय संघाला आणि आता वीरेंद्रला देखील मैदान सोडावं लागेल. वीरेंद्रला मैदान सोडावं लागते आणि आता न्यू बॅटर डॉक्टर दिनेश यादव. चांगला चेंडू अगदी लोअर फुलटोस यष्टनचा वेध घेतला आणि दांडी उडवली. 5 चेंडू आणि 12 ची गरज. 5 मध्ये 12. 5-12 च समीकरण सध्या पाहायला मिळते आणि दिनेश वरती आता जबाबदारी असेल. चांगली बॅटिंग शुभमनं केली होती. 20 धावा त्याने बनवल्या. 5 मध्ये 12. 4 विकेट गेल्यात. तुम्ही डॉट बॉल टाकूनच आता कुठे ना कुठे जिंकू शकता, विकेट काढू शकता. परंतु 5 लीगल बॉल, चांगले चेंडू तुम्हाला टाकायचे आहेत. पवन भोईर पुढचा बॉल. LB ची विकेट तर नाहीये. अदरवाईज सरळ यष्ट्यांवरती बॉल गेला असता. परंतु लेग बायच्या रूपाने एक सिंगल. एका धावेने धाव फलक तर पुढे सरकेल. परंतु आता समीकरण बदलेल. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. कल्याण डॉक्टर क्रिकेट असोसिएशन पर्व पहिलं सध्या आपण पाहतोय. प्रोफेशनली डॉक्टर असलेले हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. काय घडलंय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. 4 धावा आणि इट्स अ लीगल बॉल. अंपायर देखील तेच सांगतात. आता समीकरण बदललंय. 3 मध्ये 7. फटका चांगला आहे. एकदा 32 वेगाने कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल स्वप्नीलच्या माध्यमातून. धोकादायक एंडला पळतोय आणि विकेटचं पतन. मोठा धक्का बसला. आता काय घडलं हे काय करून बसले. या दुसऱ्या धावेची गरज होती का. आता समीकरण 2 मध्ये 6 ची गरज. कमांडीज आहे.
मोठा फटका खेळायचा. फक्त आणि फक्त एक षटकार ठोकायचा. या मैदानावरती खरं तर षटकार ठोकणं भरपूर कठीण होत आहे, परंतु आता 2 मध्ये 6. हो बाटची खडा लागली आणि एक सिंगल. 1 मध्ये 5 ची गरज आहे. जर चौकार आला तर आणि बघा चेसिंग कंपल्सरी आहे, म्हणजे चौकार आला तरी सुद्धा गोलंदाजी करणारी टीम जिंकेल, परंतु षटकार कंपल्सरी ठोकावा लागेल. आणि 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाऊ शकत होतं, परंतु आता हा निर्धाव चेंडू सरळ बाटनं खेळला असता तर धावा येऊ शकत होत्या, परंतु बाट आडवी गेली आणि अशा प्रकारे मॅच झाली आहे फिनिश. मॅच जिंकली आहे टीम of the match, Dr. Bhupesh Chikne. Congratulations, Dr. Bhupesh Chikne. मी डॉक्टर केकेंना विनंती करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅच डॉक्टर भूपेश यांना द्यावी. गुड. टाळ्या वाजवा टाळ्या. सलामीची जोडी पाठवायची.